नमस्कार, मी तनया मांडवकर. सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमचं स्वागत आहे. लवकरच उत्तर हा चित्रपट तुमच्या भेटीस येत आहे आणि त्यातलीच एक गोड आई मुलाची जोडी आज आपल्या सोबत आहेत. त्या म्हणजे एव्हरग्रीन स्टार आपल्या रेणुका शहाणेताई आणि दुसरं म्हणजे एक चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा हल्ली अभिनय बेर्डे. तर चला तर मग आपण आज त्यांच्याशी गप्पा मारूया. कसे आहात दोघं? उत्तमच, फारच. येस, उत्तम आहोत. आम्ही उत्तरचं प्रमोशन करतोय त्यामुळे उत्तम आहोत. ग्रेट. सो मला म्हणजे असं ऐकायला आवडेल की उत्तर हे जेव्हा लाईक अभिनय तुझ्याकडे पहिल्यांदा आलं, सुरुवात मी तुझ्यापासूनच करते. जेव्हा तुझ्याकडे पहिल्यांदा आलं उत्तर, ते ऐकल्यावरती असं तुला काय वेगळं वाटलं जेव्हा स्क्रिप्ट आली किंवा असं काय? आपण ॲज अन ॲक्टर जेव्हा आपली जर्नी सुरुवात होते आणि आपण ॲज अन ॲक्टर काम करत असतो तेव्हा आपल्याला नेहमी वाटत असतं, यार मला अशा प्रकारचा सिनेमा करायचा आहे, मला तशा प्रकारचा सिनेमा करायचा आहे, मला ॲक्शन करायची आहे, मला रॉमकॉम करायची आहे, ॲक्शन थ्रिलर करायची आहे, हॉरर करायची आहे. पण असा जॉनरा खऱ्या अर्थाने माझ्या डोक्यात कधीच आला नाही. ओके. म्हणजे येऊन गेला आणि मला नको वाटलं असंही नाही. मला कधी लक्षातच आलं नाही की अरे अशा प्रकारचं एक कमिंग ऑफ एज फिल्म जी एका जनरेशनला डिफाईन करणारी फिल्म आहे, असं काहीतरी आपण करू शकतो हे कधी लक्षात आलं नाही माझ्या. त्या स्क्रिप्टमुळे, ती स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मला जाणवलं की यार हा पण एक जॉनर आहे, हे मिसिंग आहे ऍक्च्युली आपल्या फिल्मोग्राफीमध्ये. हा, हे एक्झॅक्टली न्यू टॉपिक आणि आपल्या फिल्मोग्राफीमध्ये अशा प्रकारचा सिनेमा मिसिंग आहे. एक इंजिनिअरिंग स्टुडंट हिरो आहे सिनेमाचा, खूप रेअर बघायला मिळतं तुम्हाला हे. खूप रेअर. सो त्यामुळे, आणि गोष्ट खूपच छान आहे आणि खूप पर्सनल आहे, प्रत्येक आई मुलाची गोष्ट आहे. त्यामुळे मी ऑप्शनच, म्हणजे मला स्क्रिप्ट नसती जरी ऐकवली तरी मी हो म्हणालो असतो. अरे वा, खूप छान. मॅम, तुमच्याकडे येईल मी. तुमच्याकडे जेव्हा ही म्हणजे स्क्रिप्ट आली उत्तरची, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? कारण क्षितिज सर जसं पहिल्यांदा त्यांचं दिग्दर्शन आहे, त्यांच्यासोबत काम करतानाचे नाही, म्हणजे लेखक म्हणून मी त्यांची फॅन होतेच. उत्कृष्टच उत्कृष्टच आहेत ते. इनफॅक्ट त्यांनी मला जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली 2018 साली ऐकवली, म्हणजे एवढे वर्ष झाली तेव्हापासून आणि तेव्हापासून त्याचं प्लॅनिंग चालू. मध्ये कोविड झालं, मग नंतर आधी निपुण धर्माधिकारी करणार होता, तेव्हा त्यांनी खूप वजन पण कमी केलं होतं, लहान मुलगा दिसायला. आणि पण आता म्हणजे जेव्हा आता ते करायचं ठरलं तेव्हा क्षितिजच्या लक्षात आलं की निपुण आता नाही करू शकणार, तो इंजिनिअरिंग मधला म्हणजे अगदीच नाही करू शकणार. त्यामुळे त्या सगळ्या स्टेजेसमधून मी गेलेली आहे. ह्याच्यामध्ये तांत्रिक खूप गोष्टी आहेत ज्यासाठी खूप वेळ लागला. इनफॅक्ट मला वाटतं की अभिनय आणि ऋतानी पण AI वगैरेचं ट्रेनिंग घेऊन मग ह्या चित्रपटात, हे फार वेगळं आहे कुठल्याही चित्रपटासाठी, फक्त मराठीच नाही तर कुठल्याही चित्रपटासाठी ही प्रक्रिया वेगळी आहे, त्यामुळे त्याला वेळ लागला. पण पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं तेव्हा खरंच माझं असंच होतं की मी ना समोर क्षितिज बसला होता आणि माझ्या डोळ्यातून ते सगळं येत होतं, भावना माझ्या, की फार उत्तम लिहिलंयस तू, पण मी काही बोलूच शकत नव्हते. जसं लिहिलं, जसं वाचलं तसं ते इमोशनली बाहेर निघत अक्षरशः. आणि ते म्हणजे समोरच्या माणसांमध्ये जेव्हा इमोशन्स येतात, फक्त एक माणूस वाचून दाखवतंय आणि आपल्याला ते लगेच चित्रपट दिसतं आणि त्या भावना तुम्ही म्हणजे एक्सपिरियन्स करू शकता, तर ते फारच वेगळी गोष्ट आहे आणि खूप जमेची बाजू आहे ह्या स्क्रिप्टची. आणि मग नंतर मला एकतर क्युरिओसिटी पण होती, मला नवनवीन दिग्दर्शकांबरोबर काम करायला खूप आवडतं, कारण त्यांच्यामध्ये ना पहिल्या दिग्दर्शनाचं एक वेगळी ऊर्जा असते, एक पॅशन असतं, तो एक प्रस्थापितपणा नसतो की आपण हे काय आपल्या हातचा मळ आहे असं नाही त्याच्याकडे बघितलं जात. त्यामुळे ते पहिल्या मुलासारखंच आहे. म्हणजे पहिल्यांदा आई होणं हे जेव्हा मूल तर आहेच, त्याचा जन्म असतो, पण एका आईचा पण जन्म असतो, तर तसंच एक दिग्दर्शकाचं पण एक तो आईच असतो ऍक्च्युली. आणि त्यामुळे मजा आली मला खूप त्या प्रक्रियेत. तो लेखक म्हणून चांगला आहेच, पण एक दिग्दर्शन त्यांनी खूप चांगलं केलंय उत्तरचं. आता जसं की मॅम तुम्ही बोललात जस्ट की पहिल्यांदा आई होणं हे खूप असं वेगळं असतं, तर बऱ्याचशा म्हणजे चित्रपटांमध्ये तुम्ही आईची भूमिका किंवा आईची भूमिका तुम्ही खूप वेळा म्हणजे निभावली आहे. सो पहिल्यांदा अभिनय सोबत असं काम करता आई असं म्हणजे काय वेगळं होतं त्याच्यात, की लाईक हा अभिनय असा वेगळा आहे असं? हे ऍक्च्युली मी म्हणेन फार सोपं होतं माझ्यासाठी, कारण एक तर हा खूप लाघवी आहे, त्यामुळे ते म्हणजे भावना व्यक्त चित्रपटात नन्या करत नाही भावना व्यक्त,
पण तसं सेटवरचं वातावरण नव्हतं, त्यामुळे खूपच पूरक असं वातावरण होतं. आणि आमचं नातं पण तसंच असल्यामुळे आम्ही एकमेकांबरोबर खूपच सहजतेने ते काम केलं आणि म्हणजे Sorted इम्प्रोवाइज करणं आणि हे आणि ते. त्यामुळे इनफॅक्ट मला अनेकदा असं म्हणजे ऑफ स्क्रीन आमचं जे बोलणं होतं ते कट करून कुठेतरी आम्हाला तो तुटकपणा आणावा लागायचा सीनमध्ये. त्यामुळे ती गंमत होती. खूप मजा आली काम करायला. मी तुझ्याकडे येईल, पण रिअल लाईफ मध्ये जसं बोललात की ऑफ स्क्रीन, आता त्यांनी जसं बोलले, ऑफ स्क्रीन कधी ओरडा खाल्लायस मॅमचा? नाही 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 नाही, ओरडा तशा त्या ओरडणाऱ्या आणि नाही आहेत ते. त्या इतक्या स्मार्ट आहेत. जर समोरचा माणूस काहीतरी डॅम्बिसपणा करत असेल किंवा अनप्रोफेशनल वागत असेल, त्याला त्याची जागा जर दाखवून द्यायची असेल, त्यांना ओरडायची गरज नाही समजावून लागणार. सांगणार. अरे शी इज ॲब्सोल्युटली. तुला कसं वाटलं फर्स्ट टाइम ताईंसोबत काम करताना? कारण जसं खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही कुठल्याही एका नामवंत कलाकारासोबत काम करत असता तेव्हा एक थोडं दडपण तुमच्यामध्ये असतंच. पण ते आमचं पहिल्या वर्कशॉपमध्येच निघून गेलं. कारण ताई इतकं कम्फर्टेबल करतात तुम्हाला, सगळे इनिबिशन्स आणि सगळ्या वॉल्स काढून टाकतात तुमच्या आजूबाजूच्या. सो दॅट इज अ व्हेरी डिसआर्मिंग फीचर अबाउट हर, की ते अजिबातच तुम्हाला ते दडपण जाणवू देत नाही. त्याच्यामुळे काम करणं खूप इझी झालं आमच्यासाठी. कारण हा रोल डिफिकल्ट आहे माझ्यासाठी खूप, तसं बघायला गेलं तर. सो माझ्या सहकलाकारांची साथ खूप गरजेची होती, जी मला या दोघींनी पुरेपूर दिली आहे. सो या परफॉर्मन्सचं पूर्ण क्रेडिट सरांचं आणि या दोघींचं मी म्हणेन. म्हणजे निनाद घडायला सगळ्यात जास्त माझी आई, माझी मैत्रीण ऋता आणि सर क्षितिज. आपल्या सगळ्यांची आई. आपल्या सगळ्यांची आई. सेटवरची. येस, डिरेक्टर आई असतो, निर्माते वडील असतात. बरोबर ना? निर्माते वडील असतात. पण तुला गंमत सांगते की नक्कीच हेच जे काही सहज करणं जे काय आहे ते मी ह्याच्या वडिलांकडूनच शिकले. कारण मी जेव्हा पहिलं मराठी चित्रपट केलं तर ते लक्ष्मीकांतच्या सोबत केलं होतं. मी त्यांची हिरोईन होते. आणि म्हणजे त्याचं जे काही टायमिंग किंवा काम करायची जी पद्धत होती ती इतकी स्पॉन्टेनियस होती की मला तो हजर जवाबीपणा शिकायला लागला. म्हणजे की काय तो पुढे काय म्हणतोय आणि मी कशी रिॲक्ट होऊ न हसता कॅरेक्टरमध्ये राहून. तर ते सगळं. आणि त्यांनी मला इतकं म्हणजे त्याचं काय म्हणेन मी एक सपोर्ट दिला होता ना त्या काळात, आणि हम आपके है कौन मध्ये पण. त्यामुळे त्याच्यातलं थोडंसं जरी मी परत करू शकले तर ते मी मी नक्कीच विचारेन. जस्ट नाव तुम्ही बोललात की हम आपके है कौन, तो खूप गाजलेला चित्रपट होता आणि तेव्हा म्हणजे ते एक बॉन्डिंगच तुमचं वेगळं होतं. इव्हन ते ऑन स्क्रीन पण दिसलं. मग ते आता लाईक ह्याने कसं ते फॉरवर्ड केलं किंवा काय असं म्हणजे एक सिमिलॅरिटी असं मी म्हणेन की ह्याची काम करायची पद्धत नक्कीच वेगळी आहे. प्रिया आणि लक्ष्मीकांत हे दोघंही खूप स्पॉन्टेनियस ऍक्टर्स आहेत. त्यांना ज्या काही गोष्टी येतात ना त्या नैसर्गिक अशा येतात. पण हा खूप मेहनती आहे. म्हणजे हा इंटेलिजंट आहे, कामाच्या बाबतीत खूप चांगला आहे, अभिनेता खूप चांगला आहे. पण तरीही म्हणजे तो सगळ्या गोष्टी खूप असं म्हणजे रिहर्स्ड कधी कधी त्याच्याबद्दल विचार करून वगैरे असं करण्यात ह्याचा कल जास्त दिसतो मला. त्यामुळे ते मला बघायला खूप आनंद झाला की एकाच म्हणजे रक्ताची माणसं असली तरीही काम करायची पद्धत वेगवेगळी असू शकते. आणि मला त्याच्यातला तो सिरियसनेस जो आहे ना कामाच्या बाबतीत तो मला खूप भावला. मी माझा 100% देणार. अगदी. मला आठवतं, माझा एक मित्र मला त्यावेळेला म्हणाला होता की यापुढे तू कुठलंही काम करशील ना तर या हिशोबाने कर जसं शाहरुख खानने कभी हा कभी ना मध्ये केलं होतं. की त्याच्याकडे बाजीगर नव्हतं, डर नव्हतं, पण त्याला सगळं 100% त्याचं द्यायचं होतं त्याच्यामध्ये. सो मी सगळं काम तसंच अप्रोच करतो, गिव्ह युअर 100%. कारण त्या सिनेमाचं यश तुमच्या हातात मुळात नाहीये, बट गिव्हिंग युअर 100% इज. सो आय जस्ट बिलीव्ह इन दॅट. ग्रेट. मला तुझ्या म्हणजे ऑफ स्क्रीन म्हणजे रिअल लाईफ प्रिया मॅमची आणि तुझ्या बॉन्डिंग बद्दल ऐकायला खूप आवडेल. खूप वेगळं आहे. म्हणजे या सिनेमात जसं आम्हा दोघांचं तसं अजिबातच नाहीये. मुळात माझ्या आईला मी काय असं म्हणल्यावर ती ऐकूनच घेणार नाही. ती पहिली गोष्ट, ती आंब्याची पेटी जी तुम्हाला खाली दिसेल त्याच्या बाजूला मी दिसेन. त्यातलाच एखादा किस्सा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल, राधा जर प्रेक्षकांना एखादा. एक किस्सा आहे. मी बोर्डिंग स्कूलला होतो आणि माझ्या आईचं तेव्हा शूटिंग चालू होतं कोल्हापुरात आणि आम्हाला एक्झिट मिळाली होती. सो आम्ही एक्झिट म्हणजे महिन्यात 2 महिन्यातून एकदा एक ब्रेक तुम्हाला फ्रायडे सॅटर्डे संडे मुलं तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी किंवा जनरल. सो आम्ही गेलो आणि मग मंडेला आलो आणि रात्री लेट आलो. आणि तो जो डॉम मास्टर होता तो परत मला हॉस्टेलमध्ये
एंट्रीज देत नव्हता. तो म्हणा तुम्ही लेट आलात, रूल्सच्या अगेन्स्ट आहे, तुम्ही जरा प्रिन्सिपलशी बोला. तर ती प्रिन्सिपलला फोन लावला तर डॉम मास्टरला असं अपेक्षित होतं की प्रिन्सिपल माझ्या आईला ऐकवेल, पण माझ्या आईने प्रिन्सिपलांना एवढं ऐकवलं ते प्रिन्सिपल सॉरी म्हणायला Directly लागले, त्यांना sorry. सॉरी म्हणायला लागले तिला. तर तिचं असं झालं की मी 2 मुलांची एकटी आई आहे, मी काम करते, तुम्हाला माझी सिच्युएशन माहिती आहे, तरी तुम्ही असं कसं म्हणू शकता वगैरे. चालू केल्यावर प्रियाजी आप मुझे बात तो करने दीजिए. ती बोलायच्या आधी मम्मीची ट्रेन चालू झाली डायरेक्ट त्यांच्यावर. आणि माझं असं तू जाशील, मला राहायचं इथे, तो उद्या मला हे करेल. पण त्यामुळे ते प्रिन्सिपल खूप असे आम्हाला पण थोडेसे हे असायचे, घाबरून घाबरून असायचे. असायचे एकदम. त्यामुळे माझी तर ती खरंच छान तशी होतं ते. फायटर आहे. आणि तिची जी फायटर क्वालिटी आहे ना ती माझ्या बहिणीला मिळाली आहे. त्यामुळे ते दोघे मिळून माझ्यावर फाईट करतात. मग तू त्यांच्यामध्ये असं एकदम शांत आहेस का? शांत मी कम्पॅरेटिव्हली भांडखोर त्या दोघीने एवढा तर नक्कीच नाहीये. ते जेवढे गँगअप करतात माझ्यावरती ते तेवढा तर मी नक्की. मेजॉरिटी त्यांची आहे. हा मेजॉरिटी त्यांची ऑब्व्हियसली. ते आमच्या आता घरी तसं नाही. एक्सचेंज करायचे का? मला तुमच्याकडे यायला आवडेल आहे की ताई, की जसं की ऑन स्क्रीन तर आपल्याला बघायला मिळायचं, मला ऑफ स्क्रीन आईबद्दल म्हणजे ऐका की तुम्ही कशा आहात रिअल लाईफमध्ये, किंवा असं ओरडा वगैरे, एखादी गोष्ट चुकली किंवा ह्याच्यासारखाच काही किस्सा घडला तर? मला असं वाटतं की मी पण प्रियासारखी वाघीणच आहे, म्हणजे अक्षरशः. म्हणजे मी मला आठवतं माझ्या मुलाला एक कोणीतरी मुलगा, लहानच होता तो, माझ्या मुलापेक्षा जरा मोठा होता, तो त्याला खूप बुली करायचा शाळेत. ते मला कळलं. आणि एका पार्टीमध्ये तो होता, त्याची आई होती, माझा मुलगा होता. आणि माझ्या मुलाने मला सांगितलं, मम्मा त्याला काही बोलू नकोस, मम्मा त्याला काही. मी म्हटलं काही नाही रे, तू काळजी नको करूस. मी शांतपणे आधीच त्याच्याकडे घाबरत गेले, त्याची आई अशी उभी होती, शांतपणे त्याच्याकडे गेले आणि मी म्हटलं, जर मला कळलं की तू माझ्या मुलाला बुली केलंयस तर मी तुला खूप मारेन, लक्षात ठेव. असं मी हसत हसत त्या मुलाला त्याच्या आईच्या समोर सांगितलं. आणि मी म्हटलं अंडरस्टूड? तर तो म्हणाला अंडरस्टूड आंटी. त्याच्यावरती त्याची आईची रिएक्शन काय होती? नाही, ती काहीच बोलू शकली नाही, काहीच बोलू शकली नाही, कारण मी तिला काही बोललेच नाही. मी म्हटलं तू आहेस आणि मी. खरंच त्यामुळे हे खूप वेगळं होतं. माझा मुलगा कधी कधी मला टेस्ट करतो, मम्मा मी कोणाला जर मर्डर केलं तर तू मला सपोर्ट करशील का मला जेलमध्ये घालशील? मी म्हटलं मी तुला जेलमध्ये घालून खूप सपोर्ट करेन. जेलमध्ये घालून सपोर्ट करेन. मग दोन्ही मी बाजूने तिकडे मी जेवण आणेन, ते सगळं करेन, पण जेल तुला व्हायलाच पाहिजे. प्रॉपर मदर इंडिया. मग दोन्ही बाजूने बॅलन्स करते. बाबा तुझी चूक आहे तर चूक पण आहे रे. म्हणजे झाली तर तुला शिक्षा तर मिळायलाच तर पाहिजे, मिळणारच. पण माझं सपोर्ट असेल, म्हणजे मी भावनिक काही अंतर ठेवणार नाही. तर ग्रेट ग्रेट. आता जसं की ह्याच्यात तुझं कॅरेक्टर आहे पूर्ण असं AI जनरेटेड वगैरे, असं तू पूर्ण अभ्यास करतो, शिक्षण त्याच्यात करतो. येस. सो तो रिअल लाईफ मध्ये असं काही आलंय का की म्हणजे प्रिया मॅमच्या ह्याच्यात आणि तुझ्यात असं काही कशी हे झालेत का वाद वगैरे? वादविवाद तर आमच्यात बाबा माझ्या मम्मीमध्ये आणि माझ्यामध्ये जे मॅक्झिमम वाद घडतात ते गाडीमध्ये घडतात. ओके. तिला माझ्या ड्रायव्हिंगवर भरोसाच नाहीये. ती बाजूला Mostly बसली. आयांचं आता मी गाडी चालवतोय, ठीक आहे, आता इथे खड्डा आहे, इथे मला दिसतोय खड्डा आहे, मी स्टेअरिंग खड्डा आहे. मला दिसतोय मम्मी खड्डा आहे, समोरून ट्रक येते, मला दिसतोय. मी एक दिवशी जेन्युइनली वैतागलो, समोर ट्रक आहे. हो का? असं झालं, असं केलं मी रिॲक्ट. समोर ट्रक आहे, असंच केलं मी रिॲक्ट. ती शांत बसली. मग पीसफुली ड्राईव्हच करू देत नाही मला. मी तेव्हापासून नाही ड्राईव्ह करत. हे बहुतेक आयांचं असतं. त्याला काय नाही करू शकत आपण. त्याच्यामुळे माझी बहीण अजून चालवत नाही गाडी या भीतीने. कारण तिला माहिती आहे जर तिने गाडी चालवायला शिकली तर मी नाही चालवणार, कारण मला नकोय डोक्याला ताप. तू घे आता तो.
तू सांभाळ. तुझं तू सांभाळ. सांभाळ. येस. मी तुमच्याकडे येईन मॅम. जसं की आता मी त्याला जसं हे केलं क्वेश्चन की तुम्हाला म्हणजे AI जनरेटेड आजची जी जनरेशन आहे त्याच्यात आणि जसं मागे होतं AI जनरेटेड खूपच पुढे गेलेलं हो, आहे. तुम्हाला काय वाटतं म्हणजे असं त्याच्यात? आणि मला त्याची भीती वाटते ऍक्च्युली, कारण त्याचा दुरुपयोग करण्याचे मार्ग आधीच लोकांना माहिती असतात. त्याचा उपयोग करायच्या आधीच दुरुपयोगच म्हणजे जास्त होत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही नवीन गोष्ट जी येते ती शिकायला पाहिजे. आपल्याला अपडेट स्वतःला केलं पाहिजे, कारण हेच विश्व आहे आता. हे असंच बदलत जाणार, नवनवीन गोष्टी येणार. त्यात काही म्हणजे असं म्हणून उपयोगी नाही की अरे बापरे AI आता कोण शिकणार वगैरे. नाही, मला पण शिकायची हौस आहे. पण त्याचे जे हे आहेत ना, आता डिजिटल सगळं झालं तर तिकडे इतके स्कॅम्स आहेत. क्लिक कुठे करायचं, नाही करायचं, वाटेल तशा गोष्टी होत असतात. त्यामुळे मला माझ्या मुलांसाठी खूप अशी भीती सतत वाटत असते की कुठे चुकीचं त्यांच्याबरोबर होऊ होऊ नये. नये. तसा आमच्या वेळेला तो समाज तसा नव्हता किंवा वातावरण तसं नव्हतं. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं. पण असं मजेदार गोष्टी ते मला खूप सांगत असतं. म्हणजे मी वाटेल त्या इमोजी वापरत असते. आणि कधी कधी समाज माध्यमांवर पण एक मध्ये कुठलं तरी मी असं हे केलं होतं आणि त्याच्यावर ती इमोजी घातली आणि माझा धाकटा माझ्याकडे आला आणि म्हणाला, मम्मा लगेच डिलीट करते, काय आहे हे, तुला माहितीये काय आहे, काय आहे? मग त्यांनी मला अशी समजावलं. कोणती इमोजी होती? मी म्हणूच शकत नाही. अरे बापरे. मला वाटलं अरे किती छान. आणि ते मग मी लगेच डिलीट केलं. तर आता मी काहीही टाकते ना समाज माध्यमांवर, म्हणजे काही इमोजी मला काही टाकायला react आवडतं. करते, हा. इमोजी हा. म्हणजे काही म्हटलं तर मला ते अपूर्ण वाटतं. म्हणून मग मी त्यांना बोलावते की जरा मला सांग नाही हे बरोबर आहे का, कशाला टाकायचंय तुला इमोजी, म्हणजे त्यांचं इन शॉर्ट असं म्हणतात इमोजीच कशाला, बाकी काय करायचं? नकोच टाकत जाऊस, तू आता मोठी झालीस ना, मग इमोजी कशाला टाकायची. म्हटलं आमच्या वेळेला नव्हते ना इमोजीज, आता आली आहेत. हे काहीतरी वेगळं. वेगळंच आहे आमच्या घरात. म्हणजे ही अशी कॉमेडी चालू असते. ग्रेट. तर मला असं विचारायचं होतं की जेव्हा तुम्ही म्हणजे सिनेसृष्टीत प्रवेश केला पहिल्यांदा, प्रत्येकाची पहिली वेळ असते, जसं तुम्ही बोलात पहिल्यांदा आई होताना वगैरे, तसं तुमच्या आईची काय रिएक्शन होती जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल टाकलात? म्हणजे मी जेव्हा व्यावसायिक अभिनेत्री झाले ना, तेव्हा तिला थोडासा धसका बसला होता. ओके. कारण आमच्या घरात कोणीही असं नाहीये ह्या क्षेत्रातलं. तर कुठेतरी ती भीती असते ना की अगदीच वातावरण वेगळं आहे वेगळं ह्या पूर्णपणे. इंडस्ट्रीचं. पण मला वाटतं की त्यावेळेला मी ऑलरेडी MA झालेली होते, त्यामुळे माझ्या मच्युरिटीवर तिला विश्वास होता. त्यामुळे तिने मग त्याच्यानंतर 1-2 सेकंद घेतले असतील जर असं तिला म्हणजे स्वतःला सावरायला की बाबा ही आता पुढे जाऊन अजून अभ्यास करणार नाहीये किंवा PhD जे करायचं ठरलं होतं ते नाही होणार आहे तिचं, हे तिने अगदी कमी क्षण घेतले असतील. आणि त्याच्यानंतर तिने होल हार्टेडली तिने मला सपोर्ट केलेलं आहे माझ्या कुठल्याही निर्णयात. त्यामुळे इनफॅक्ट मला खूप म्हणजे जेव्हा आपल्याला ना स्वतःच्या घरात झगडावं लागत नाही ना, तेव्हा म्हणजे बाहेरचं जग वाटेल ते आपल्या समोर त्यांनी अडथळे आणले तरी चालतात आपल्याला, पण घरातले आपले लोक आपल्या बरोबर असले की आपण जिंकलो असं वाटतं. अगदीच मेन म्हणजे आपली आई. मी तुझ्याकडे येईन अभिनय. जेव्हा म्हणजे ठीक लक्ष्मीकांत सर आणि जी प्रिया मॅम, ते तर खूप नाव गाजलेलं नाव आहेच. मला तुला असं विचारायचं, तू कसं काय म्हणजे असा डिसिजन घेतलास की लाईक स्टडी पण एका बाजूला आणि हे पण, सो इकडे कसं काय? मी माझे आई वडील जर अभिनेते नसते ना तरी मी ऍक्टरच असतो. कारण माझं मॅक्झिमम बालपण हे बोर्डिंग स्कूलमध्ये गेलंय. या सगळ्या इंडस्ट्रीच्या लांब गेलंय खूप खूप जास्त. पण माझ्यामध्ये ते सिनेमाबद्दल खूप प्रेम होतं. मला सिनेमा खूप आवडायचा. मी म्हणजे लहानपणापासून माझे आई वडील ऍक्टर आहेत हे कळायच्या आधीपासून मला ऍक्टर व्हायचं होतं. इतकं प्रेम होतं मला त्या फील्डबद्दल. ती आवड होती. आणि घरातून एकच कंपल्शन होतं की एज्युकेशन कम्प्लीट करायचं, ग्रॅज्युएशन जे काय तुमचं कम्प्लीट करायचं, कारण ते महत्वाचं आहे. त्याच्याने तुमची विचार करण्याची पद्धत बदलते, तुम्ही इव्हॉल्व्ह होता. सो ते खूप गरजेचं आहे. सो त्यासाठी मी केलंच, फेल होत असं लडखडत मी केलं.
पण झालं, कम्प्लीट झालं एज्युकेशन आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. क्रेडिट संपूर्ण आईचं आहे, कारण तिला फार शिकता आलं. तिच्यावरती खूप जास्त जबाबदाऱ्या होत्या घराच्या तेव्हा, त्यामुळे तिला नाही शिकता आलं. पण त्यामुळे तिची इच्छा होती की तिच्या दोन्ही मुलांनी शिकावं. माझी बहीण पण आता लॉ करते, तिचं ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे, त्यामुळे तिची दोन्ही मुलं व्यवस्थित शिकली आहेत. मी तुम्हाला बोला की जाता जाता जे म्हणजे कॅरेक्टर आहे तिचं उत्तरमधलं निनाद, तर त्या निनाद काय सांगेल प्रेक्षकांना की ह्या जनरेशन कसं असायला हवं? आय फील की अनेक वर्ष ते जे जनरेशन झी आहे, जनरेशन झेड जे आहे, त्याच्यावरती थोडासा अन्याय झालाय. त्याचं रिप्रेझेंटेशन ते हॅशटॅग योलो ह्याच्यातच अडकलंय, GRWM ह्याच्यातच अडकलंय. ते तसे ऍक्च्युली नाही आहेत. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, खूप सॉर्टेड आहेत. एक पर्स्पेक्टिव्ह जगाकडे बघण्याचा खूप वेगळा आहे. आय थिंक रिअलिस्टिक आणि ग्राउंडेड जर तुम्हाला एक पोर्ट्रेयल त्या जनरेशनचं बघायचं असेल तर उत्तर नक्की बघा. आणि ही मी परत पुन्हा एकदा सांगतोय की ही एका जनरेशनची फिल्म आहे. सो आवर्जून 12 डिसेंबरला बघा. थँक्यू मॅम. तुमच्याकडे येईन मी की जाता जाता तुम्ही दादा प्रेक्षकां पालकांना प्लस ह्या जनरेशनच्या मुलांना काय तुम्ही म्हणजे असं सांगाल, काय संदेश द्याल? नाही, मला संदेश वगैरे आईला सगळंच माहिती असतं, त्यामुळे पण हेच म्हणजे उत्तर चित्रपटात सुद्धा तुम्हाला सगळ्यांना जाणवेल की आईला कसं सगळं माहिती असतं. आणि कदाचित तुम्हाला स्वतःची आईच नाही तर स्वतःचे वडील सुद्धा कळू लागतील, किंवा तुमच्या मनात अनेक असे प्रश्न येतात ना कधी की अशी का वागते आई, तर त्याच्याही अनुषंगाने काही उत्तरं मिळतील. आणि प्लस मला असं वाटतं की कुठेही जर अढी असेल तुमच्यात किंवा काही दृष्टिकोन वेगळा असतो जगाकडे बघण्याचा, पण एक हे फार महत्वाचं नातं आहे, ते कसं जगावं त्या प्रश्नाचं पण उत्तर मिळेल 12 डिसेंबरला. त्यामुळे मला असं वाटतं की एक सामूहिक पद्धतीने एक पूर्ण कुटुंब जर गेलं हा चित्रपट पाहिला तर त्याच्यामध्ये सगळ्या ज्या पिढी आहेत आणि सगळी जी नाती आहेत त्यातलं काही ना काहीतरी प्रश्नांचं उत्तर नक्की मिळेल. थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत बोलून. थँक्यू. थँक्यू.